हां, ज्या भाषेत समजतं त्या भाषेत स्माईल बारवर आपण मी बऱ्याच वेळेला सांगतो, बार तर असू दे, तिथं आपण रिकामी एम्प्टी बॉटल्स देऊया आणि स्माईल बार काय ॲक्टिवेट करू. स्माईल ही अशी नशा असली पाहिजे की त्या नशेपेक्षा किती तर हायेस्ट डायमेन्शनची नशा आहे आनंद अनुभवण्याची. मी ही आत्ताची नाही आहे, मी ज्यावेळेला सुरुवात मेडिटेशनमध्ये आलो त्यावेळेला रस्त्यानं जाताना आणि बारला इतकी गर्दी दिसते लोकांची, चुकून आपण स्माईल बार चालू केला तर येणारा ही कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्ही काढू शकतो आपण, यायचं आणि तिथं शेवटी ह्याचीच भूक आहे लक्षात घ्या. हेच पाहिजे लोकांना. लोक का अशी वागतायत? दे आर इग्नोर्ड अबाउट देअर ट्रू सेल्फ. ज्यांना समजेल की बाबा मी नेमकं कोण आहे, मी फक्त प्राणी नाही आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली गणना करतात ना. काय गणना करतात? 4 लोक अध्यात्माकडे वळतात, म्हणजे माणूस म्हणतात ती. 4 लोकांना माणसं म्हणतात, बाकीच्यांना प्राणी म्हणतात. कोण? अर्थी, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. म्हणजे ज्याला काहीतरी दुःख आहे, दुःखाची जाणीव आहे, ज्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे. प्राप्त करायचं आहे म्हणजे मला रिअलाइज करायचं आहे, मला आत्मिक उन्नती करायची आहे. जिज्ञासू म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे मी कोण आहे, आणि ऑलरेडी ज्ञानी आहे. बाकीचे ह्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते सगळे प्राणीमध्ये येतात. प्राण्यांना काय आहे? वाघाला भूक लागली तर तो काय करणार? बघणार आहे मालक आहे का हे आहे. त्याला कडकडून भूक लागली. परवा त्या शार्क माशानं एका ट्रेनरलाच खाल्लं ना मध्ये, कुठल्या तरी ह्याच्यामध्ये चालू. ट्रेनर म्हणजे जे त्या माशाला ती जवळपास 20 वर्ष ट्रेन करत होती. गेम चालू होता तो. गिळला तिने. माणूस पण प्राणीच आहे ना, म्हणून तसा वागतो. म्हणून तर आपल्याला यथार्थ ज्ञान कुणाला येईल? मनुष्य जन्म मिळाला त्याला. क्लिअर मिनल? आपल्याला काय करायचं आहे? करू हळूहळू. म्हणून तर भारतात परत अध्यात्म आणण्याची गरज आहे ना. अध्यात्म म्हणजे मीचा शोध घेणार. अध्यात्म कर्मकांड नाही, कर्मकांड नाही. क्लिअर? आणि आजकाल काय झालेलं आहे, मीडिया जो प्रकार आहे आणि तुम्ही बघितलं प्रचंड प्रमाणात निगेटिव्ह व्हाईब क्रिएट करतात. प्रचंड प्रमाणात सोशल मीडिया असो किंवा तामसिकच आहे ना ते. त्यांचा रोल कम्प्लिटली वेगळा आहे. त्यांना जास्ती मार्केटिंगच्या दृष्टीने न्यूज कॅच करून TRP वाढवायचा असतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणात ते निगेटिव्ह व्हाईब होतात की सर्वसामान्य माणसांना आपल्या भोवती जे चाललंय ते इट्स एंड ऑफ द वर्ल्ड. त्यालाच आपण ॲक्वायर्ड स्पिरिट म्हणतो ना. ॲक्वायर्ड स्पिरिट बॅलन्स करणं गरजेचं आहे आपल्याला. मग आपलं इनहेरिटेड स्पिरिट जर स्माइलिंग असेल, म्हणजे आपण जर स्माइलिंग असेल, तर ॲक्वायर्ड स्पिरिट काही असू दे, काही नाही फरक पडणार. कारण शेवटी हेच जिवंत राहणार. हे कारण हे सत्य आहे. सत्यच शेवट राहणार आहे ना. माणसं येणार आहेत आणि जाणार आहेत. ओके, क्लिअर. साक्षीत्व म्हणजे ऑब्झर्वेशन विथ ॲक्शन गिव्हन रोल. म्हणजे एखादा खरंच जर तिथं अन्याय होत असेल तर तिथं अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, तिथं ॲक्शन घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यांनी घेतल्यात. ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेले आहेत, सगळ्यांनी घेतलेले आहेत. करावंच लागणार आपल्याला. त्यामुळं आपण आणि त्याची तयारी आहे कदाचित. पुढच्या पिढीला, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला खूप ॲक्शन्स घ्यावे लागणार आहेत. युद्धस्थिती झालीच तर काय करणार? मनोबल कुठनं आणणार? मनोबल स्ट्रॉंग पाहिजे ना आपल्याला. आपण आत्ता जे प्रॉब्लेम फेस करतो याच्या 100 पट प्रॉब्लेम्स असणार आहेत. माणसं एकमेकाला मारून खातील एवढ्या लेवलला जाईल. त्याला काय करणार? राक्षस वृत्ती आहेच की ऑलरेडी. आणि आत्ता सध्या चालूच आहे की. राजकारणासाठी चालू आहे, पैशासाठी चालू आहे, उद्या अन्नधान्यासाठी पण करणार आहे. तू काय करणार? म्हणून तर ह्याला मी होमो फेज म्हणतोय. डिस्ट्रक्शन फेज आहे आता सध्या. डिस्ट्रक्शन नंतरच माय सिव्हिलायझेशन. वी आर लकी टू कनेक्टिंग विथ द स्माइल्स.
ओके. सेल्फ रिअलायझेशन ऑफ ट्रूथ, सत्य समजून घ्या. देर आर 2 टाइप्स ऑफ मेडिटेशन. वन इज द क्लोज्ड आय, सेकंड इज द ओपन आय. ओपन आय म्हणजे जे काय आपण करणार आहे ते सगळं काय आहे, सगळं ऍक्टिव्हिटी ओपन आय मेडिटेशन. पण ओपन आय करूच शकत नाही जोपर्यंत आपण क्लोज्ड आय मेडिटेशन करत. नुसतं कर्मसिद्धांत नाही काम करू शकत. कर्मामधनं मग काय होईल, अजून वासना निर्माण होतील, अजून पाहिजे अजून पाहिजे. किती जणांनी ठरवलंय आता याच्या पुढं जे सेटल्ड आहे त्याच्या पुढं कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करायची नाही, फुकट मिळाली. ठरवलंय आता तुमच्याकडे एक घर असेल, गाडी असेल, इवन वी आर डिसाइडेड, या ह्याच्यातनं जे पैसे येत आहेत, वी आर डिसाइडेड, आवर फॅमिली आर डिसाइडेड की महिन्याला एवढाच खर्च या फीजमधनं घ्यायचा आहे. म्हणजे उद्या 10 लाख रुपये इन्कम असेल तर जेवढी गरज असेल तेवढंच, बाकीचं कशासाठी वापरायचं आहे, कशासाठी, फाउंडेशनसाठी. तर आपल्याला डोनेशन नको आहे कुणाचं, स्वकष्टाचं पाहिजे. मला म्हटलं कोणतरी एक राजकारणी, हे सर घ्या पैसे, नको आहेत आपल्याला पैसे कुणाचे. हा बांधा आश्रम आणि करा, परत भ्रष्टाचारच येणार ना. जे आपण काम करतोय त्यातनंच ते बाहेर आलं पाहिजे. मग हे ठरलेलं आहे, डिसाइडेड. त्याला आपण ज्याला ह्या लेवलला आपण पुढच्या पिढीला आपली ट्रान्सफर करू, त्याला चिंता राहणार नाही आहे ना पैशाची. प्रॉब्लेम कुठं आहे, गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की पैशाचं व्यसन हे सगळ्यात वेगळं. व्यसन म्हणतात, पैसा कमवणं वाईट नाही आहे, व्यसन, हव्यास, वासना, मेन प्रॉब्लेम तो आहे. किती आपण प्रॉपर्टी पाहिजे, आपल्याला किती जरुरी आहे, हे का घडत आहे सांगा, कुणी घडवा लागलंय. मला एक पुण्यामध्ये एक फ्लॅट पाहिजे, मुंबईमध्ये एक पाहिजे, कोल्हापुरात एक पाहिजे, अमेरिकेत एक पाहिजे, आणि पुढे जाऊन अजून मंगळावर एक प्लॉट पाहिजे. आवश्यकता आहे का, आवश्यकता आहे का, आहे का. इवन कधी कधी थॉट येत होता माझ्या मनामध्ये की आपण एक छानपैकी 10 गुंठे जागा घ्यावी आणि एक आश्रम बांधावा. ते सुद्धा मी कॅन्सल करून टाकले. एवढ्या प्लेसेस एवढ्या अवेलेबल आहेत, त्यांचा वापर कोण करायचा का. गरज आहे का वापरायची. पंचतत्वांची काळजी कोण घेणार, ते पंचतत्व रिटर्न करणार. म्हणून बुद्धिभेद चालू आहे, बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली मनुष्य. तर त्याला स्थिर करण्यासाठी हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही आहे त्याला. क्लिअर. त्यामुळे क्लोज्ड आय मेडिटेशन दिवसातनं कमीत कमी 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं दुपारी, 10 मिनिटं रात्री जे आपण शिकणार आहे मेडिटेशन ते असलं पाहिजे. तरच आपण ओपन आयमध्ये आपण चांगल्या ॲक्टिव्हिटीज, चांगल्या म्हणजे योग्य ॲक्टिव्हिटीज, चांगला आणि वाईट शब्दच काढून टाकायचं, योग्य ॲक्टिव्हिटीज. ओके. स्माइल मीन्स आनंद, शांती, मौन, साक्षीत्व आणि स्थिरता. ज्याच्याकडे स्थिरता आहे, स्थिर बुद्धी आहे, तो काय करेल, एक्सपेक्टेशन्स ठेवेल का, नाही ठेवणार, गरज नाही. मौन म्हणजे काय, मौन म्हणजे हे शब्द लिहून घ्या. मौन म्हणजे काय, जेव्हा गरज असेल तेव्हा, ज्या वेळेला ज्या ठिकाणी व्यक्त व्हायची गरज आहे त्यावेळेला व्यक्त होणं, ज्या वेळेला ज्या ठिकाणी व्यक्त व्हायची गरज नाही त्यावेळेला न होणं, म्हणजे मौन. आज आपण काय करायला लागलोय, बरोबर उलट करायला की नाही. वी आर वेस्टिंग अवर एनर्जी. मौन सगळ्यात काम होतं तर ज्या ठिकाण, दोन्ही गोष्टी आहेत, ठिकाण पण महत्वाचं आहे, स्पेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, टाइम इज ऑल्सो. आता हेच घ्या आणि बाहेर जाऊन लेक्चर द्यायला चालू करा, काय उपयोग होणार आहे काय. वाय वी आर वेस्टिंग द एनर्जी. मग त्याला प्लॅटफॉर्म वेगळा करावा लागेल त्या पद्धतीने. मौन. साक्षीत्व म्हणजे ऑब्झर्वेशन विथ ऍक्शन, प्रॉपर ऑब्झर्वेशन आणि ऍक्शन.
स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी. नेक्स्ट, व्हॉट इज ट्रायओरिजिन? शॉर्टमध्ये मी ट्रायओरिजिन बद्दल बोलेन, कारण ट्रायओरिजिन शिवाय हा सब्जेक्ट कम्प्लीट होऊ शकत नाही. व्हॉट इज ट्रायओरिजिन? देर आर ट्रायओरिजिन लॉ explains about every existences, creation, operation. Okay, पुढे घ्या. ओके, ट्रायओरिजिन बद्दल सांगतो, लिहून घ्या थोडं. ट्रायओरिजिन, व्हॉट इज ट्रायओरिजिन? देर आर फंडामेंटल 4 फोर्सेस, 4 फोर्सेस आहेत. 4 + 1 5 forces. There are 4 + 1 5 forces are creating and operating this world. म्हणजे या 4 तत्वांचा प्रभाव कशावर आहे? त्या वर्ल्डवर आहे. इन्फ्लुएन्सिंग दिस वर्ल्ड, है की नाही? तर ते 4 फोर्सेस कोणते आहेत? शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं. कोणते आहेत? एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल.